फुटला घाम याला कोण घालील यस्सने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने या नवतेचं अफजल खाने जिता जागता जन्म सहिताने कान बोलना छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्याग छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्याग छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा नीतीचा भावना सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची.